नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे. तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट आहे यूट्यूब चॅनल. मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि या योजनेला मान्यता देणारा म्हणजेच योजना सुरू करण्यासाठी GR देखील गव्हर्नमेंट रेग्युलेशन आलेला आहे. तर यामध्ये महिलांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहेत. तर यासाठी कुठल्या महिला पात्र आहेत, अर्ज कशा प्रकारे करायचा आहे, कुठली कागदपत्रे लागणार आहेत, पात्रता काय आणि कुठल्या अटी नियम व शर्ती ठेवलेल्या आहेत, याविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. त्याचबरोबर जेव्हा अर्ज सुरू होईल तेव्हा अर्ज कशा प्रकारे भरायचा याविषयी देखील तुम्हाला माहिती मिळून जाईल. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा GR आलेला आहे. 28 जून 2024 चा GR आहे. महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत. तर इथं आपण ही थोडीशी प्रस्तावना जर पाहिली तर इथं शासन निर्णय काय आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे. म्हणजे यापूर्वी हे फक्त घोषणा केली होती, परंतु आता इथे या योजनेला शासकीय मान्यता मिळालेली आहे. आता ही योजना सुरू का केली, उद्देश काय आहे, तर राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांना रोजगार निर्मिती व्हावी, रोजगार निर्मितीसाठी चालना मिळावी, तसंच त्यांचं आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणं. एखादी महिला गरीब असेल, तिची परिस्थिती चांगली नसेल तर तिचं या 1,500 मधून आर्थिक सामाजिक पुनर्वसन व्हावं, ती परत स्वतः सेटल व्हावी चांगल्या प्रकारे. त्याचबरोबर राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर व्हाव्यात, त्या इतरांवर अवलंबून राहू नये. राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणात चालना मिळणे आणि महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा व्हावी. एखादी परित्यक्त्या असेल किंवा एखादी विधवा महिला असेल आणि त्यांच्यावर अवलंबून असलेली मुलं, त्यांचं आरोग्य आणि पोषण स्थिती सुधारावी, हा या योजनेचा उद्देश इथं दिलेला आहे. आता योजनेचं स्वरूप कसं असेल, पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण 1,500 रुपये इतकी रक्कम दिली जाईल. म्हणजे यासाठी तुमचं बँकेमध्ये अकाउंट असणं गरजेचं आहे आणि त्या अकाउंटला आधार लिंक असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर एखादी विधवा महिला असेल किंवा इतर कुठल्या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला असतील तर त्यांना 1,500 पेक्षा कमी लाभ मिळत असेल तर त्या फरकाची रक्कम या योजनेद्वारे पात्र महिलेस देण्यात येईल. म्हणजेच एखाद्या योजनेचा एखादी महिला लाभ घेते आहे, एखादी विधवा महिला असेल समजू आपण, तर तिला 1,500 पेक्षा कमी 1,000, 1,200, 800 असं जर योजनेचा लाभ मिळत असेल तर फरक देऊन त्यांना 1,500 रुपये इतका लाभ आता मिळणार आहे. आता योजनेचे लाभार्थी कोण असतील, तर महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित असू देत, विधवा असू देत, घटस्फोटित असू देत, परित्यक्त्या आणि निराधार महिला ज्या आहेत या योजनेसाठी पात्र आहेत. अविवाहित महिला यासाठी पात्र नाहीयेत, मुली पात्र नाहीयेत. ज्यांचं वय 21 पेक्षा कमी आहे, जरी त्या विवाहित असतील, 19-20 वर्ष वय असेल तरी त्या पात्र नाहीयेत. त्याचबरोबर 60 वर्ष वयापेक्षा जास्त वय असणाऱ्या विधवा असतील किंवा इतर कुठल्या महिला इथं पात्र नाहीयेत. तर वयाची अट 21 ते 60 इथं घातलेली आहे. योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता आता इथे डिटेल मध्ये दिलेला आहे. लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. तुमचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला असायला पाहिजे किंवा तुमचं इथं शाळा शिकलेला दाखला तुमच्याकडे असेल, शाळा सोडलेला, किंवा तुमच्याकडे डोमिसाइल सर्टिफिकेट असेल किंवा तुमचा इथं जन्म झालेला असेल, तर हे काही डॉक्युमेंट आहेत की रहिवासाचा पुरावा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला यासाठी पात्र राहतील. किमान वयाची अट जी आहे ती 21 वर्ष पूर्ण असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त वय हे 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत. 60 वर्षापेक्षा जास्त असेल तर लाभ मिळणार नाही.
सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्यांचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि त्या बँक खात्याला आधार लिंक देखील असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹2.5 लाखापेक्षा जास्त नसावे। तर हे एक महत्वपूर्ण आहे। एक म्हणजे लाभार्थी महिला महाराष्ट्राची रहिवासी असायला पाहिजे, तिच्याकडे तसा पुरावा असायला पाहिजे, वय 21 ते 60 असायला पाहिजे, बँक खातं आधार लिंक असलं पाहिजे आणि उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा जास्त नसावं। ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, 1 लाख, 2 लाख, 2,40,000, 2,49,000 इथपर्यंत उत्पन्न असणारे लाभार्थी यासाठी पात्र आहेत। आता लाभ कोणाला मिळणार नाही, तर ज्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न फक्त महिलेचं नाही तर घरामधील सर्वांचं मिळून, मुलगा असेल, पती असेल किंवा स्वतः महिला काम करत असेल, तर या सर्व कुटुंबाचं एकत्र उत्पन्न मिळून 2.5 लाखापेक्षा अधिक असेल तर अशा महिला इथं अपात्र असणार आहेत। आता यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हा तलाठ्याचा सही शिक्का घेऊन तुमच्या सेतू कार्यालयामधून किंवा महाई सेवा केंद्राकडून, आपले सरकार केंद्रामधून तुम्हाला उत्पन्नाचा दाखला मिळवणं आवश्यक आहे आणि तो उत्पन्नाचा दाखला 2.5 लाखापेक्षा कमीचा असायला पाहिजे। त्याचबरोबर ज्या कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरतात, एखादा सदस्य देखील तुमच्या कुटुंबामध्ये इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या महिला अपात्र आहेत। त्याचबरोबर सरकारी कर्मचारी असेल, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात एखाद्या घरातील व्यक्ती काम करत असेल तर ते देखील इथं अपात्र असणार आहेत, त्यांना लाभ मिळणार नाही। सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1,500 पेक्षा जास्त लाभ घेतलेला असेल। समजा काही आता विधवा महिलांचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे, त्यांना 1,500 रुपये महिना आता चालू केलेला आहेत, किंवा इतर कुठल्या महिला असतील त्यांना 1,500 किंवा त्यापेक्षा जास्त सरकारकडून मदत मिळत असेल तर अशा देखील महिला इथं अपात्र आहेत। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार असतील अशा देखील कुटुंबातील महिला यासाठी अपात्र असणार आहेत, त्यांना लाभ मिळणार नाही। त्याचबरोबर एखाद्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेट बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष असं काही पद घेतलं असेल तर त्यांना देखील मिळणार नाही। आणि सर्वात महत्वाचं, ज्या कुटुंबामध्ये संयुक्तपणे म्हणजेच मुलाच्या नावावर, पतीच्या नावावर किंवा स्वतः महिलेच्या नावावर असं सर्वांची मिळून 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तरी देखील त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही। तुम्ही म्हणाल माझ्या नावावर 2 एकर आहे, माझ्या पतीच्या नावावर 5 एकर आहे, तर माझ्या नावावर फक्त 2 एकर आहे तर तसं चालणार नाही। पतीच्या नावावरती 5 एकर किंवा पतीच्या नावावर 3 एकर, तुमच्या नावावर 2 एकर, मुलाच्या नावावर 2 एकर, तर एकूण एकत्रित मिळून 7 एकर शेती झाली। म्हणजेच 5 एकरपेक्षा जास्त असं एकत्रित संयुक्तपणे शेती असेल तर त्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही। त्याचबरोबर ज्यांच्याकडे 4 चाकी वाहने, ट्रॅक्टर इथं सोडलेला आहे, शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर असतो, तर ट्रॅक्टर सोडून इतर कुठलंही 4 व्हीलर वाहन तुमच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याच्या नावावर रजिस्ट्रेशन असेल, तुम्ही नोंदणी केलेली असेल किंवा तुमच्याकडे 4 व्हीलर असेल तर त्या महिलांना या ठिकाणी लाभ मिळणार नाही। आता इथं कागदपत्रे कुठली लागणार आहेत पहा या योजनेचा लाभ घेण्यासाठी। योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचा आहे। अर्ज आणखी सुरू झालेला नाही, 1 तारखेपासून हा अर्ज सुरू झालेला आहे। अर्ज सुरू झाल्यानंतर अर्ज कसा भरायचा याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला येईल, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तर तो ऑनलाईन अर्ज, त्याचबरोबर लाभार्थ्याचे आधार कार्ड, तुमच्याकडे आधार कार्ड आवश्यक आहे असणं, त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला, एक तर तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचं डोमिसाइल सर्टिफिकेट म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र हवं, नसेल तर इथला जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला देखील इथं अधिवास प्रमाणपत्र म्हणून चालू शकतो। सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपर्यंत असणं अनिवार्य आहे। तर 2.5 लाखापेक्षा कमीचा उत्पन्नाचा दाखला हा तुम्हाला महाई सेवा केंद्र किंवा सेतू सेवा केंद्रामधून काढून घ्यायचा आहे। बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स, तुम्हाला तुमच्या बँक पासबुकचं झेरॉक्स पहिल्या पानाचं, त्याच्यामध्ये तुमच्या नावानं अकाउंट असणं, म्हणजे जी महिला इथं लाभ घेणार आहे त्या महिलेचं अकाउंट असणं, त्या बँक खात्याचं झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचा फोटो पाहिजे, रेशन कार्ड मध्ये तुमचं नाव असायला पाहिजे,
सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याचे हमीपत्र, तर इत्यादी डॉक्युमेंट लागणार आहे. आता लाभार्थी निवड जी आहे ती योजनेच्या लाभार्थींची पात्रता अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी यांनी ते व्हेरीफाय करायचं आहे. आणि ऑनलाईन प्रमाणित केल्यानंतर जेव्हा आपण अर्ज भरू तर ते याची व्हेरीफाय होईल. आणि ज्यांचं खरंच उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, आता गावामध्ये माहिती असते की कोणाकडे 4 व्हीलर आहे, कोणाचं उत्पन्न जास्त आहे, कोण गव्हर्नमेंट जॉबला आहे, तर ते तशा प्रकारे तुमच्या अर्जाला मान्यता दिल्यानंतर तुमची लाभार्थ्यांची निवड होणार आहे. आता योजनेची कार्यपद्धती कसं असणार आहे, तर या योजनेचे अर्ज पोर्टलला त्याचबरोबर मोबाईल ऍपद्वारे, सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया दिलेली आहे. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल, त्या स्वतः करू शकतात. समजा एखाद्या महिलेला ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल तर त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रामध्ये आशा वर्कर्स, त्याचबरोबर बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी ग्रामीण आदिवासी, त्याचबरोबर ग्रामपंचायत मध्ये, वार्ड सेतू सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध करून दिली जातील. आणि हा फॉर्म भरण्यासाठी कुठलीही फी तुम्हाला अंगणवाडी सेविका वगैरे घेणार नाहीयेत. त्याचबरोबर अर्जदार महिलेने स्वतः अर्ज भरण्यासाठी ग्रामसेवक किंवा ग्रामपंचायत ऑफिस, अंगणवाडीमध्ये तिथं स्वतः उपस्थित असणं आवश्यक आहे. कारण त्यांचा थेट फोटो घेता येऊ शकेल आणि ई-केवायसी करता येईल. तुमच्या अंगठ्याचा ठसा वगैरे घेतला जाऊ शकतो आणि लाईव्ह फोटो तुमचा जसा चालूचा फोटो तिथं घेतला जातो. त्यामुळे तुम्ही स्वतः अर्ज भरण्यासाठी जायचं आहे. सोबत जाताना कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड तुम्हाला घेऊन जायचं आणि स्वतःचं आधार कार्ड घेऊन जायचंय. तर मग हे पैसे कसे मिळणार, तर आपल्याला पैसे मिळवण्यासाठी कुठेही जायचं नाहीये. प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरण, ज्याला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असं म्हणतात, तर बँकेच्या खात्यामध्ये जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत ही रक्कम थेट तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे. तर अशा प्रकारे ही योजना लागू झालेली आहे आणि 1 तारखेपासून याचं इथं टाइम टेबल देखील दिलेला आहे. अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात 1 जुलै 2024. अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक 15 जुलै 2024. म्हणजे 1 जुलै ते 15 जुलै याच दरम्यान तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. तुम्ही जर उशीर केला तर तुम्हाला या योजनेमध्ये सहभागी होता येणार नाही. आणि अंतिम यादी प्रकाशन जे आहे ते 1 ऑगस्ट 2024. लाभार्थी बँकमध्ये ई-केवायसी करणे 10 ऑगस्ट 2024. एखाद्याचं बँक खाता असू शकतं परंतु त्या बँक खात्याला आधार लिंक नसेल तर ते आधार लिंक करून घेण्यासाठी 10 ऑगस्ट 2024 पर्यंत कालावधी दिलेला आहे. आणि लाभार्थ्याला पैसे वाटप म्हणजे निधी हस्तांतरण 14 ऑगस्ट 2024 रोजी तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत. आणि त्यानंतर प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पुढच्या महिन्याचे पैसे येत राहतील. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही योजना सुरू झालेली आहे आणि उद्यापासून म्हणजे 1 तारखेपासून याचे ऑनलाईन अर्ज सुरू होणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.